नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वीरमाता जिजाबाई भोसले प्राणी संग्रहालय भायखळा म्हणजेच राणीची बाग. मित्रांनो, हे गार्डन हे 1861 साली ब्रिटिश काळात स्थापन झालेले गार्डन आहे आणि याचे नाव व्हिक्टोरिया राणीच्या स्मरणार्थ व्हिक्टोरिया राणीची बाग असे ठेवण्यात आले होते. परंतु भारत स्वतंत्र झाल्यानंतर जिजामाता उद्यान असे याचे नामकरण करण्यात आले. तरी देखील आजही या उद्यानाला राणीची बाग म्हणूनच लोक ओळखतात किंवा ओळखले जाते. उद्यानाचा एकूण परिसर हा 50 एकर इतका आहे आणि वेगवेगळ्या झाडे झुडपे आणि निसर्गाने नटलेला अतिशय सुंदर असा हा उद्यानाचा परिसर आहे. उद्यानाच्या सुरुवातीलाच थोडेसे काही प्राण्यांचे प्रतिकृती आणि विविध पक्ष्यांची प्रतिकृती किंवा पुतळे आपल्याला तिथे पाहायला मिळतात आणि लगतच आपल्याला तिथे तिकीटसाठीचे काउंटर सुद्धा तिथेच दिसते. लहान मुलांसाठी प्रवेश हे 25 रुपये असून मोठ्या व्यक्तींसाठी 50 रुपये असे आहे. गेटवरच भला मोठा डायनासोरने आपलं स्वागत केलं जातं आणि तिकीट काढण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही प्रकार तिकीट काउंटर आहेत. आणि आम्ही आतमध्ये प्रवेश केला. सुरुवातीलाच भली मोठी साखळ्यांचं गेट किंवा पडदा तिथे लावला होता. तो पार करून आम्हाला पुढे जावे लागले. सुरुवातीलाच आम्हाला वेगवेगळ्या पक्ष्यांचे थवे आणि बगळ्यासारखे किंवा बगळ्याच्या विविध जातींचे पाणपक्षी आम्हाला तिथे दिसले. सुंदर अशा पक्ष्यांच्या विविध जाती आम्हाला इथे पाहायला मिळाल्या. थोडे पुढे गेल्यावरती पक्ष्यांचे आणखीन वेगवेगळे प्रकार आम्हाला नजरेस पडत होते. थोडं पुढे गेल्यावर आम्हाला पाण्यामध्ये मस्तपणे विहार करत असलेल्या मगरी पाहण्यास मिळाल्या. शांत आणि थंड पाण्यामध्ये आम्हाला मोठमोठ्या मगरी बघायला मिळाल्या.
उद्यानाचे नव्याने नूतनीकरण केले असल्यामुळे पहिल्यापेक्षा अतिशय सुंदर असे पाण्याखालील दृश्य बघण्याची सोय इथे उत्तम प्रकारे केलेली आहे. हे दृश्य आता आपण वरून पाहत आहोत. तिथूनच खाली उतरून गेल्यावर आपण पाण्याच्या खाली सुद्धा मगरींचे दर्शन घेणार आहोत. अतिशय सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे. मोठमोठ्या काचेंच्या आडून मगरी पाहण्याचा अनुभव अतिशय विलोभनीय आणि सुंदर वाटत होता. हे दृश्य आता आपण पाण्याच्या आतील बाजूस तळापासूनचे पाहत आहोत. तळापासून ते पाण्याचा वरचा भाग हा आपल्याला दिसत आहे. आतील बाजूसच लोकांना बसण्यासाठी बैठक व्यवस्था आणि फिरण्यासाठी अतिशय सुसज्ज अशी जागा आहे. तिथूनच पुढे आम्ही आलो आणि काही बोर्ड बघितले. त्यावरती सापांच्या वेगवेगळ्या जाती यांचे चित्र लावले होते. परंतु चौकशी केली असता सापांचे कोणतेही प्रकार आता सध्या तिथे उपलब्ध नाहीत. तिथूनच पुढे कासवांच्या वेगवेगळ्या जाती पाहायला मिळाल्या. अतिशय सुंदर असे बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे कासव आणि त्यांच्या विविध प्रजाती पाहायला मिळाल्या. ह्या जाती खरं तर मी तर प्रथमच पाहत होतो. अतिशय सुंदर असे कासव तिथे पाहायला मिळाले. पाण्याच्या वरती खडकावर काही कासव येऊन बसले होते. त्याचेही दृश्य पक्ष्यांचे खूप प्रकार, लहान मोठे वेगवेगळ्या रंगांचे आणि वेगवेगळा आवाज करणारे असे सुंदर पक्षी इथे पाहायला मिळाले. सुंदर असे लवबर्ड हा प्रकार पक्ष्यांचा इथे पाहायला मिळाला. एका कोपऱ्यातच दोन सुंदर असे पक्षी बसले होते आणि त्यांचे रूप अतिशय सुंदर दिसत होते.
उद्यानात बऱ्यापैकी झाडे झुडपे आणि गवताळ भाग असल्यामुळे उन्हाचा थोडासा त्रास कमी होत होता आणि अतिशय सुंदर अशी हिरवळ असल्यामुळे फिरण्यास जरा मजा येत होती. आता आपण पाहणार आहोत ते राणीच्या बागेतील खास आकर्षण, ते म्हणजे पेंग्विन. अतिशय सुंदर आणि लहान लहान पेंग्विन आपल्याला या गॅलरीमध्ये बघायला मिळणार आहेत. आणि आता आम्ही या पेंग्विनच्या गॅलरीमध्ये आतमध्ये निघालो. आणि हे आहेत ते पेंग्विन जे त्यांना अनुकूल असे वातावरण या भागामध्ये तयार करून त्यांना तिथे ठेवण्यात आलेले आहे. खरं तर हे वातावरण त्यांना अनुकूल नसते, यापेक्षाही जास्त थंड वातावरणात राहणारे असा हा पक्षी किंवा प्राणी आहे. 10 ते 12 पेंग्विन इथे दिसत होते आणि अतिशय मोहक असे दृश्य. आणि आता राणीच्या बागेतील खास आकर्षण, ते म्हणजे टायगर. अतिशय सुंदर प्रकारे आणि इतक्या जवळून वाघाचे दर्शन होते की त्याला पाहण्यासाठी सर्वच जण आपल्या कॅमेऱ्यामध्ये त्याला टिपण्यासाठी जवळून बघत होते. जणू काही वाघ सुद्धा आपला फोटो कॅमेऱ्यामध्ये घेण्यासाठी उत्सुक असल्यासारखा अतिशय सुंदर प्रकारे पोज देत होता. बागेतील कर्मचारी आणि सिक्युरिटी गार्ड सर्व लोकांना मोबाईलचे लाईट बंद करण्याचे आवाहन करत होते. तरी सुद्धा प्रत्येकजण आपापल्या मोबाईलमध्ये त्या वाघाचे फोटो आपल्या मोबाईलमध्ये बंदिस्त करण्यासाठी धडपडत होते. एकच जलकल्लोळ आणि आरडाओरड लोक त्या वाघाकडे बघून करत होते. कधी कधी असे वाटत होते की आपण त्याला त्रास तर नाही देत, परंतु बघण्याची उत्सुकताही खूप असल्यामुळे प्रत्येकजण जवळून त्याला पाहण्याचा प्रयत्न करत होता. सुदैवाने मला सुद्धा उंचावर उभं असल्यामुळे त्याचे छानपैकी चित्रण करता आले आणि राणीच्या बागेमध्ये खऱ्या अर्थाने आल्याचा आनंद झाला. उद्यानाचा मॅप ते लावला होता, परंतु त्याप्रमाणे उद्यानामध्ये बरेच असे प्राणी होते की जे नकाशामध्ये तर दाखवले होते, परंतु प्रत्यक्षात हे नव्हते. उदाहरणार्थ सिंह आणि साप, सापांच्या जाती हे काहीच तिथे आढळले नाही. नंतर थोडे आजूबाजूला फिरावे म्हणून पाहिले तर चित्त हा हरणा सदृश हा प्राणी आहे, त्याचे दर्शन झाले. बऱ्यापैकी कळप होतं.
दुपारचे ऊन असल्या कारणाने सर्व हरणं एकाच ठिकाणी सावलीत बसली होती. बाहेर आल्यानंतर हिरवळ झाडी आणि अतिशय सुंदर असे गार्डन बघितल्यानंतर थोडा गारवा तयार होत होता. पुन्हा एकदा वाघाचे व्यवस्थित असे दृश्य पाहावे किंवा त्याला व्यवस्थित बघता यावं म्हणून पुन्हा एकदा काचेतून डोकावून पाहिले तर माझ्या कॅमेऱ्यामध्ये अतिशय सुंदर प्रकारे वाघ चित्रित झाला. तिथूनच पुढे अस्वलाचेही दर्शन झाले. एकच अस्वल पूर्ण त्या परिसरामध्ये होते. नंतर आम्ही बाहेर आलो. बाहेरच्या परिसरामध्ये थोडीशी फिरलो. गार्डनच्या इकडची तिकडची झाडं झुडपं, प्रत्येक झाडांवरती त्या झाडाचे नाव आणि ती कोणत्या प्रकारचं झाड आहे हे सर्व लिहिलेलं होतं. ते पाहत पाहत आम्ही पुढे निघालो आणि शेवटी मी उद्यानातून बाहेर निघालो. अशा पद्धतीने राणीची बाग, जिजामाता उद्यान फिरण्यासारखे तर खूप सुंदर वातावरण आहे. प्राणी पक्षीही आहेत, परंतु अजूनही म्हणावे तितके पक्षी किंवा प्राणी उद्यानामध्ये पाहता येत नाहीत. दुपारचे 3-3:30 वाजले होते तरी लोकांची वर्दळ ही चालूच होती. लोक येतच होते आणि आम्ही निघालो होतो. मित्रांनो, नवीन नवीन व्हिडिओ करण्यासाठी आणि तुम्हाला काही माहिती देण्यासाठी अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.